जे खातीर कितें प्रिकॉशन्स SOP न्यू कोविड आयला तेजेर न्यू SOP गायडलायनीच्या प्रमाणे एमएचच्या आमकां तेजे जे पेशंट डिटेक्ट जाता तांचो सेपरेटली सॅम्पल पुण्याक धाडपाक जाय. फाटल्या 8 दिसांच्यो ज्यो फ्लायट्स आयल्यो तितक्याय सगळ्या जाणांक मॉनिटर केल्या, तांकां होम आयसोलेशनान चल म्हणून सांगलां आनी सगळ्यांचे परत रिटेस्ट सगळ्यांच्यो RT-PCR करता आनी ते करून सपोज कोण जर मेळ्ळो पॉझिटीव जाल्यार तांचे सॅम्पल्स हे पुण्याकूय धाडले वयतले. गोंयांतली फाटली जितकी UKंतल्यान फ्लायट्स आयली फाटल्या 8 दिसांची ती सगळी मॉनिटर करून सगळ्या जाणांक इधर होम आयसोलेशन किंवा मात सुद्दां सिम्पटम्स दिसत जाल्यार इन्स्टिट्यूशन आयसोलेशन तांकां ऑलरेडी इन्फॉर्म केलां. आमचे हेल्थ डिपार्टमेंटाची टीम पर्सनली मॉनिटर करता त्या बाबतीत कितें बारीक सारीक गजाली आसत जाल्यार आनी त्यानुसार तांकां इन्फॉर्म सर करता. पण ते 10 कितें तरी डिटेक्ट ते पॉझिटिव्ह आसा ते तांचे सॅम्पल्स जे आसा पळय न्ही RT-PCRचे अंडर टेस्ट करता. आणि सर एक दुसरी आहे की कर्नाटका आणि महाराष्ट्राने जनता कर्फ्यू लायला, तर आणि कितें प्लॅन्स आसा गोंयचे खातीर अशें? अजून तसो तरी काय प्लॅन ना, कारण एमएचची तशी काय गायडलायन ना. परत जनता कर्फ्यू अजून लावपाचो विचार ना. बट लेट अस सी, वी आर वेटिंग फॉर द एमएची गायडलायन. आणि सर हे आमचे लास्ट हेचे कितें ते याद करा म्हाका. लाईव्ह घ्या.